नमस्कार. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे येथून एक महत्त्वाची बातमी. शेमळदे येथील प्राथमिक शेतकी विकास सेवा सहकारी सोसायटीच्या नवीन कार्यकारिणीची आज घोषणा करण्यात आली. या निवडणुकीत चेअरमनपदी विपिन श्रीराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज सोसायटीच्या कार्यालयात नवीन संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व संचालकांनी एकमताने विपिन श्रीराम पाटील यांच्या नावाला पसंती देत त्यांना चेअरमनपदी निवडले. शेतकऱ्यांमध्ये स्वच्छ प्रतिमा आणि मृदू स्वभावासाठी परिचित असलेले विपिन पाटील यांच्या निवडीमुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. निवड जाहीर होताच शेतकरी आणि ग्रामस्थांनी नवनिर्वाचित चेअरमन विपिन पाटील यांचा गावकऱ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नवनिर्वाचित चेअरमन विपिन पाटील म्हणाले की शेमळदे गावातील प्रत्येक शेतकऱ्याला वेळेवर आणि कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे, बियाणे आणि खतांचे वेळेवर वाटप करणे तसेच शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे आपले प्रथम कर्तव्य राहील. सोसायटीच्या कारभारात पारदर्शकता ठेवून शेतकऱ्यांचा विश्वास जिंकू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नवीन कार्यकारिणीकडून शेमळदे गावच्या शेती विकासाला नवी गती मिळेल आणि शेतकऱ्यांच्या समस्या दूर होतील अशी अपेक्षा येथील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. जळगाव, मुक्ताईनगरहून विशेष प्रतिनिधी. माझं नाव विपिन श्रीराम पाटील, जळगाव शेमळदे. सोसायटीचं नाव विकास सोसायटी शेमळदे. सर, आपली निवड झालेली विकास सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी हितासाठी आपण कशा पद्धतीने काम बघणार आहात? शेतकरी हितासाठी आपण आता जवळपास खतांचं जे आहे त्यांचं पण नियोजन करणार आहे. शेतकऱ्यासाठी आपण जे लागणारं खत म्हणतो आपण सोसायटीमार्फत ते पुरवणार आहे. आपण जे लागणारं शेतकऱ्यांसाठी जे कर्ज जे आहे ते काय होते की इतर ठिकाणी फिरावं लागणार नाही, पण सोसायटीमार्फत आपण त्यांना वेळेवर याची उपलब्ध करून देऊ. सोसायटीमार्फत आपण जे संकट येणार आहे तर ते शेतकऱ्यावर येऊ देणार नाही. कारण काय, शेतकरी, मी सुद्धा शेतकरी आहे, ते शेतकऱ्यांना वेळेवर सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून देऊ सोसायटीमार्फत. नाही, आपण जे उपाययोजना जे आखणार आहे ते आपण पूर्ण निशी तपासणार आहे किंवा शेतीसाठी लागणारं जे आहे ते इथेच उपलब्ध सोसायटीमार्फतच उपलब्ध करून देऊ. आता आपण इथे पिकं जर घेतले तर आमचं मुख्य पीक आहे केळी आहे, त्याच्यानंतर कपाशी आहे, मक्याचं पीक आहे. पण आपले पाण्याची व्यवस्था चांगली असल्यामुळे इथे जे आहे ते केळीचं पीक पूर्ण परिसरात केळी जास्त लागवड आहे. आपण जे शेतकऱ्यांना जे नियोजन करणार आहे याचं खतांचं पुरवण्याचं किंवा जे लागणार आहे ते इथेच सर्व शेतकरी काही असे श्रीमंत नसतात, पण ज्यांना गरज पडते त्यांना आपण वेळेवर म्हणजे फिरवणार नाही आणि आपल्या माध्यमातून जेवढं होईल तेवढं आपण त्यांना शक्य जेवढं होणार तेवढं आपण त्यांना पुरवणार. शेतकऱ्यांना जे लागणारं बियाणं जे आहे ते आपण सोसायटीमार्फतच उपलब्ध करून देणार आहे. माझे मार्गदर्शक ते आहे माझे काका आहे BR पाटील सर, त्याच्यानंतर मोठे बंधू आहेत दिलीप पाटील सर, यांच्या मार्गदर्शनाखालीच ही निवड झाली. ते शेतकऱ्यांसाठी जे आमची सदस्य जे होते सर्व सदस्य ते बिनविरोध निवडून दिल्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. आणि राहिला विषय आपला की जे शेतीविषयक आहे त्यांना आपण पूर्ण आपले जे गावकरी मंडळी जे आहेत त्यांचेसुद्धा आभार मानतो की त्यांनी माझ्या चेअरमनपदावर जो विश्वास दाखवला त्याला मी कधीही तडाजोड देणार नाही. साठी मला जो जेवढा वेळ देता येईल तेवढा मी त्यांना पूर्ण वेळ देईन.